नमस्कार मित्रांनो, बच्चू महाराजांची समाधी काय आहे ही बातमी सामन्यातून आलेली आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. भाजपची गाडी फुल झाली आहे, चढायला जागा नाहीत. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याचा विचारात आहेत. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे व उद्या मिंदेंची आमदारही भाजपमध्ये जातील. मिंदे रिकामे होतील तेव्हा आता समाधी अवस्था सोडून बच्चू महाराजांसारखे लोक भाजपाच्या भंडाऱ्यात उधळतील. फडणवीस मोदींचा जय करतील. दिव्यांच्या न्यायासाठी भाजपाच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे अंबाजीचे ढोंग आहेत. घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहेत. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्त निघाले आहेत. दिवंगत शेतकरी विधवा मात्र जिथे होते तिथेच आहेत. अमरावती विभागातील बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यात स्वतः उपमुख्यमंत्री मिंदे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटपल्यावर त्यांचा राजकीय वैठुंगाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरु महाराज मिंदे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला. कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडल्या माशाप्रमाणे तडफडत दिसत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अव्यवस्था करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, दिवंगनाच्या वंचिताच्या प्रश्नावर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पण मिंदे गट फुटला आणि सरकार पडलं तेव्हा हा सेवाभावी कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशा तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला व गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकार दरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्याचे खरे रूप दिसले. कडू हे समाजसेवा बुरखा पांघरून राजकारण करणारे व स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्व आहेत. अशा लोकांचा भरणा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढला आहे. कडू हे त्यांचे मार्गदर्शक आदर्श म्हणून पुढे आले. आपण मूळचे शिवसैनिक असल्याचे ते सांगतात, पण शिवसैनिकांची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठ्या सेवाभावी वृत्तीने त्यांनी तेव्हा सोडले आणि ते निर्धमी झाले. लोकांनी त्यांना बिनपक्षाचे उमेदवार म्हणून निवडून दिले. त्यानंतर ते फडणवीस, मोदी यांच्या भूमिकेवर टीका करत राहिले व महाविकास आघाडीत मंत्रिपदाची शिदोरी मिळवली. कोविड काळानंतर सत्ता बदलाची चाहूल लागताच अपंग शेतमजुरींच्या कल्याणासाठी त्यांनी मिंदेंची भलामण सुरू केली. ही भलामण करूनही मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली. उपोषणे, आंदोलने सुरू केली. कडू महाराज 2024च्या विधानसभा निवडणुकीत हरले. त्यांची आमदारकीचे वस्त्रे जनतेने उतरून टाकली. तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्याने शरीरावर नवीन वस्त्रे प्रधावन करून मिंदे पक्षात प्रवेश केला व पुन्हा आमदार म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला. आमदारकीसाठी बच्चू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेले ढोंगाचा पर्दाफाश आहेत. यापुढे कडू महाराज हे मिंदेंची ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचे विधान होते की आम्ही मिंदेंसोबत आमदारकीसाठी मिंदेंसोबत जाणे एवढे आम्ही नालायक नाहीत. कडू महाराजांनी हे 2 दिवसापूर्वी सांगितले होते. आज त्यांना विसर पडला आणि ते मिंदेवासी झाले. अमरावतीतील बच्चू कडू विरुद्ध रवी राणा असा संघर्ष होता. 2 नोटिंकी मधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा ही लाचारी असल्याची टीका कडू यांनी केली. मग आता कडू महाराजांनी जी समाधी घेतली ती काय समजायची? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यावर हिंमत असेल तर मोर्चा काढून दाखवा अशी आव्हानांची भाषा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. पुढे हा मोर्चा काही निघाला नाही व आता खुद कडू महाराजच मिंदेंच्या गुलाब सेनेत विलीन झाले. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचे हे विचित्र स्वरूप आहेत. आमदारकी नसेल तर काम करता येत नाहीत, कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत असे कडूंचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या, दिवंगनांचा, विधवांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आपण मिंदे यांच्याशी हात मिळवणी केली असं खुलासा कडू महाराज करत आहेत. पण त्यांची पूर्ती बेअब्रू समाधी प्रकरणात झाली. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. भाजपची गाडी फुल झाली आहे, चढायला जागा नाहीत. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंदेंच्या पक्षाला
ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहेत. अजित पवारांचा पक्ष गिरण्याच्या तयारी झाली आहे व उद्या मिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील. मिंदे रिकामे होतील तेव्हा आता समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपाचा भंडारा उधळतील. फडणवीस मोदींचा जय करतील. दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपाच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहेत. घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहेत. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैठुंग प्राप्त निघाले आहेत. दिवंगत शेतकरी विधवा मात्र जिथे होते तिथेच आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.